संस्कृत व्याकरणाला चालू करत आहोत, ज्यामध्ये वर्णमालेपासून आपण आरंभ करणार आहोत. वर्णमालेत कुठले कुठले घटक आहेत ते आधी पाहूया. पहिला यातील घटक आहे प्रत्याहार सूत्र किंवा पाणिनी सूत्र किंवा माहेश्वर सूत्र. त्यानंतर वर्णमालेतले काही महत्त्वाचे घटक येथे दिसत आहेत. पहिले स्वरः जे 13 आहेत, हे 3 प्रकार पडतात. ह्रस्व स्वरः, दीर्घ स्वरः, संयुक्त दीर्घ स्वरः. पुढचा पार्ट येतो व्यंजनानी, जे 33 आहेत. पहिले यामध्ये वर्गीय व्यंजनानी हा एक प्रकार आहे, ज्यामध्ये क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग ह हे 5 वर्ग येतात. दुसरा प्रकार आहे अवर्गीय व्यंजनानी, ज्याचे 2 भाग आहेत, अंतस्थ व्यंजनानी आणि ऊष्म व्यंजनानी. यानंतर येतो स्वराश्रितव, जे 2 आहेत, अनुस्वारः आणि विसर्गः. पुढे संयुक्त व्यंजनानी, त्यानंतर संयुक्त व्यंजन लेखनम आणि या सर्व वर्णमालेची फलश्रुती असलेला भाग शब्द विग्रह. हे सर्व वर्णमालेच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत. यातील पहिला भाग आहे माहेश्वर सूत्र. माहेश्वर सूत्र हे या सर्व संस्कृत व्याकरणाचे मूळ किंवा सार आहे. महर्षी पाणिनी यांनी संस्कृत व्याकरणाची स्थापना केली आणि संस्कृतचं व्याकरण निर्माण होण्याच्या इच्छेने त्यांनी घोर तप करून भगवान महेश्वर म्हणजेच शिव यांना प्रसन्न केलं. प्रसन्न होऊन शंकर किंवा शिव यांनी नृत्याबरोबर आपले डमरू वाजवला आणि डमरू वाजवून त्यांनी महर्षी पाणिनींना 14 सूत्र ऐकवले आणि भगवान महेश्वर यांच्या डमरूतून हे उत्पन्न झाले, म्हणून यांना माहेश्वर सूत्र म्हटले जाते. त्यानिमित्ताने असलेला इथे एक श्लोक आहे. नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्काम नवपंचवारम उद्धर्तु काम सनकादिसिद्धान एतद्विमर्शे शिवसूत्रजालम. म्हणजे नृत्यावेळी नटराजराज भगवान शिव यांनी नृत्य करताना सनकादी सिद्धींचा उद्धार करण्याच्या इच्छेने नवपंचवारम 9 आणि 5 म्हणजे 14 वेळा डमरू वाजवला, ज्यामध्ये 14 शिवसूत्र तयार झाले. यांना चतुर्दश सूत्र म्हणतात कारण हे 14 आहेत. यांना प्रत्याहार सूत्र असेही म्हणतात कारण या सूत्रांद्वारे प्रत्याहार बनवला जातो आणि भगवान शिवांनी ही सूत्र बनवली, म्हणून यांना शिवसूत्र किंवा माहेश्वर सूत्र किंवा पाणिनी सूत्र सुद्धा म्हटले जातात. आणि या सूत्रांमध्ये संपूर्ण संस्कृत वर्णमाला आहे, म्हणून यांना वर्णसामनाय सूत्र असं सुद्धा म्हणलं जातं. 14 माहेश्वर सूत्र या ठिकाणी दाखवली आहेत. ही क्रमाने म्हणायचे आहेत. आपण ही बघूयात. ऐ उण ऋक ए ओंग ऐ औच हय वरट लं यमगणनम झभै घडधश जब गडदश खफ छटत चटतौ कपै शशसर हल इति प्रत्याहार सूत्राणी इति माहेश्वराणी सूत्राणी. ही 14 माहेश्वर सूत्र आहेत, ज्यामध्ये संपूर्ण संस्कृत वर्णमाला भगवान शंकर भगवान शिव यांनी निर्माण केली आहे. तर हा यातला सर्वात मूळ आणि सर्वात प्रथम असा भाग आहे, ज्यामधून संपूर्ण संस्कृतचं व्याकरण महर्षी पाणिनी यांनी भगवान शंकरांकडून शिकलं आणि त्यानंतर संपूर्ण संस्कृत व्याकरणाची स्थापना केली. संस्कृत व्याकरणातूनच पुढे संस्कृत भाषेची उत्पत्ती झाली आणि त्यानंतर संस्कृतमध्ये आजतागायत असलेले सर्व प्रकार, ज्यामध्ये छंद, वृत्त, संस्कृतमधील साहित्य आणि अगदी आधुनिक काळातील संस्कृत शब्द हे सर्व यातूनच उत्पन्न झालेले आहेत. हा यातील सर्वात पहिला प्रकार पडतो. पुढील भागामध्ये आपण संस्कृत वर्णमाला कशी आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते समजून घेऊया. हरे कृष्ण. या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हरे कृष्ण.